गरम गरम भाकरी खाऊन घ्या. होय. अगं लय थकायला होतंय बघ. शेतात इतकी मेहनत करतोय पण फायदा काय बी होत नाही. अगदी बरोबर बोललात बघा. अहो पूर्वीच्या काळात कसं असायचं, आपल्या आजोबांच्या काळात शेतकरी संपूर्णपणे शेतावर अवलंबून नसायचे ना. गाई म्हशी असायच्या, घरकाम शेतीकाम दोन्ही आनंदात चालायचं. होय, अगदी बरोबर बोलतेस. पूर्वी ना आपली शेती स्वयंपूर्ण होती. जे काही आपल्याला शेतासाठी बी बियाणं लागायचं ना ते आपल्या शेतातच मिळायचं. अगं ते रासायनिक खतांचं सोड, पण गाईचं शेण गोमूत्र यापासनं खत मिळायचं. कीटकांवर नियंत्रण व्हायचं. घरातल्या आईपेक्षा ना पोट्यातल्या गाईची जास्त किंमत होती आपल्या शेतात. खरंच हो, या संकरित गायी आल्यापासून देशी गायी मागे पडल्या. श्वेतक्रांतीनंतर ना आपल्या देशी गायींना किंमतच राहिली नाही, त्यांना कमी लेखलं जात आहे. बरोबर आहे. बियाणं औषध खत हे सगळं बाहेरूनच घ्यायला लागते. शेतीवर आपला ताबाच राहिला नाही. पाणी खत यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं ना. म्हणून आता शेतीत नफा कमी आणि तोटा जास्त होतो. अहो या सगळ्या संकटांपासून वाचण्यासाठी पूर्वीचे लोक काय करायचे, तो जोडधंदा करायचे. कुक्कुट पालन करायचे, शेळीचं पालन करायचे, दुधाचा व्यवसाय करायचे. ह्या छोट्या मोठ्या धंद्यांमधून काय व्हायचं, त्यांचे खर्च निघायचे. पण ह्या हरित क्रांती आल्यापासून जोडधंदे पण बंद झालेत. आणि याच कारणामुळं आजची तरुण पिढीनं शहराकडे वळायला लागली. अगं आता शेती कोण सांभाळते? कुठं गेला तो काळ? पूर्वी ना आपला देश गोपालकांचा देश होता. गाईच्या आधारावर स्वयंपूर्ण होता. पण आता रासायनिक शेतीत अडकलोय आपण. स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वासच हरवलाय. पण बघा, अजून बी वेळ गेलेली नाही. आपण आत्ता पण जैविक शेतीकडे वळू शकतो. गाईचं महत्त्व समजून तिला परत आपल्या आयुष्यात आणू शकतो. आपली शेती जर आपल्याला शाश्वत ठेवायची असेल ना, तर काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजेत बघा. एक नंबर बोललीस बघतो. अगं ही शेती म्हणजे ना आपली माय आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी काय बी करून जैविक शेती आणि जोडधंद्याकडे वळलंच पाहिजे. अंगाशी जोडधंदा आणि जोडीला जैविक शेती एकत्रित युक्तीने वाढवू शेतकऱ्यांची शक्ती. शेतकऱ्यांसाठी गो आधारित जैविक शेती आणि सोबत पूरक उद्योग यांना ग्रामीण विकासाचा मंत्र बनवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी गांभीर्याने विचार करा. 100% मतदान करा. मतदान करवून घ्या.